या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत घडलेल्या प्रकारानंतर अहिल्या रागातच घरी परत येते आणि तिच्या पाठोपाठ घरातील इतर सगळे जणसुद्धा. त्यानंतर आदित्य आणि पारूसुद्धा त्या ठिकाणी येतात. आदित्य अहिल्याला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असतो की आई अगं ते गुंड पारूची छेड काढत होते आणि म्हणून मी असा वागलो. मात्र अहिल्या चिडून म्हणते की आदित्य तुला रस्त्यावर उतरून मारामारी करायची काय गरज होती. तू स्वतःला नक्की कोण समजतोस ना तेच मला कळत नाही. आणि अहिल्याचा तो राग बघून घरातील सगळेच जण घाबरतात. अनुष्का मात्र गालातल्या गालात हसत उभी असते. तर आदित्य तिची बाजू अहिल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की आई तू त्या ठिकाणी हवी होती. ते गुंड माझ्यासमोर पारूला वाटेल ते बोलत होते, तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत होते, मग मी गप्प कसा राहणार. आणि त्यावर अहिल्या म्हणते की आदित्य तू कोण समजतो स्वतःला. या सगळ्या गोष्टींसाठी पोलीस आहेत ना, त्यांनी बघून घेतलं असतं काय करायचं ते. मात्र तू आपल्या कंपनीची एक महत्त्वाची मीटिंग सोडून त्या देवळात कशासाठी गेला होता. त्यावर आदित्य म्हणतो की मला पारूला भेटायचं होतं, मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. आणि ते ऐकून अहिल्या तर अजूनच चिडते. ती म्हणत असते की आदित्य तू कोण आहेस हे माहिती आहे ना तुला. आज तुझ्या अशा वागण्यामुळे 4 लोकांनी मला ऐकवलं. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या मुलावर जरा लक्ष ठेवा. हेच तुला हवं होतं का. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून आदित्यला सुद्धा वाईट वाटतं. पण तरीही तो त्याची बाजू अहिल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण ती खूप जास्त चिडलेली असते आणि आदित्यचं काही ऐकून घेत नसते. ती म्हणत असते की आदित्य आज तू ऑफिसमध्ये असायला हवं होतं. तिथे आपल्या कंपनीची एक महत्त्वाची मीटिंग होती. मात्र तू कुठे होता तर रस्त्यावर त्या गुंडांसोबत मारामारी करत होता. ते सगळं कोणासाठी तर पारूसाठी. आणि त्यावर आदित्य म्हणतो की अगं आई ती आपली पारू आहे, तिच्याशी कोणी वाईट वागलं तर तुला राग येणार नाही का. आणि त्यावर अहिल्या म्हणते की आदित्य पारूसोबत जे काही घडलं ते चुकीचंच होतं, पण तू जे काही केलं ना हे त्याहीपेक्षा चुकीचं आहे. आणि मग ती पारूलासुद्धा म्हणते की काय गं पारू तुला कळत नाही का, एखादी गोष्ट किती ताणायची हे तुला माहीत नाही का. जर तुला ब्रँड ॲम्बॅसिडर व्हायचं होतं तर मग आधीच तसं क्लिअर करायचं ना. हे सगळं काय सुरू आहे. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून पारूसुद्धा घाबरते. अनुष्का मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असते. तर आदित्य अहिल्याला म्हणत असतो की आई मुळात पारू असं कधी म्हणालीच नाही की मला ब्रँड ॲम्बॅसिडर व्हायचं नाही आहे. आणि हेच मी तुझ्यासमोर क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय, पण तू तर काही ऐकून घेतच नाही आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की आदित्य मी स्वतः पारूला विचारलं होतं की तुला हे काम करायचं आहे की नाही. आणि त्यावर पारू नाही असं म्हटली होती. मी तिला हे सुद्धा विचारलं होतं की जर तुला मी या पदावरून काढून टाकलं तर तुझ्यावर अन्याय तर होणार नाही ना. तेव्हा ती नाही म्हणाली होती. मी जो काही निर्णय घेतला आहे तो व्यवस्थित विचार करूनच घेतला आहे. मग तुझा माझ्या निर्णयावर विश्वास नाही आहे का. त्यावर आदित्य तिच्यासमोर हात जोडत म्हणतो की आई माझा तुझ्या निर्णयावर विश्वास आहे, पण इथे प्रश्न तुझा किंवा माझा येत नाही, तर इथे प्रश्न आपल्या कंपनीचा येत आहे. जर आपण पारूला ब्रँड ॲम्बॅसिडर या पदावरून काढून टाकलं तर आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि ते ऐकून अहिल्या चिडूनच म्हणते म्हणजे आपल्या कंपनीचं नुकसान किंवा फायदा फक्त एका ब्रँड ॲम्बॅसिडरवर अवलंबून आहे का. तुला काय म्हणायचं आहे, जर पारू ब्रँड ॲम्बॅसिडर नसेल तर आपल्या कंपनीचं फक्त नुकसान होणार आहे का. आणि त्यावर आदित्य म्हणतो की आई असं नाही आहे. मात्र अहिल्या म्हणते की मग मलासुद्धा आता बघायचंच आहे की पारू ब्रँड ॲम्बॅसिडर नसेल तर काय होतंय ते. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की आई आता तू तुझा इगोमध्ये आणतेस. आणि ते ऐकून अहिल्या खूप चिडते. ती म्हणत असते की आदित्य इथे इगो माझा नाही तर तुझामध्ये येतोय, कारण मी हा निर्णय घेताना तुला विचारला नाही आणि याच गोष्टीचा तुला त्रास होतोय आणि म्हणून तुझं हे सगळं काही सुरू आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला असं वाटत असेल ना की माझा निर्णय चुकलाय तर ते तू माझ्यासमोर सिद्ध कर. त्यावर आदित्य म्हणतो की आई इथे कोण चूक कोण बरोबर हा प्रश्नच येत नाही आहे, हा प्रश्न आपल्या कंपनीचा आहे. पारूसोबत जे काही घडलं ते अत्यंत चुकीचं आहे आणि आता तू सुद्धा तिच्यासोबत चुकीचं वागते. आणि आदित्यचं ते वाक्य ऐकून अहिल्या तर त्याच्यावर हातच उगारते. त्यामुळे सगळेच जण घाबरतात. त्यानंतर श्रीकांतसुद्धा आदित्यावर ओरडतच म्हणतो की आदित्य तू काय बोलतोयस, तुला कळतंय का, तू तुझ्या आईसोबत बोलतोय. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो बाबा मला माहिती आहे मी कोणाशी काय बोलतोय ते. आणि मग त्यानंतर तो अहिल्याला म्हणतो की आई आता पारूसोबत तू जे काही वागलीस ते चुकीचं आहे. हे मी जोपर्यंत सिद्ध करत नाही ना तोपर्यंत मी तुला आई म्हणून हाक मारणार नाही.
ते ऐकून सगळ्यांना तर मोठा धक्काच बसतो. तर आदित्य अहिल्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की अहिल्यादेवी, आता मी तुमच्यासमोर लवकरच हे सिद्ध करेल की माझी बाजू बरोबर आहे ते, आणि तो तेथून निघून जातो. त्यानंतर रात्री पारू आणि गणी त्यांच्या घरात बसलेले असतात. मारुतीसुद्धा त्या ठिकाणीच असतो. किर्लोस्करांच्या घरात घडलेला सगळा प्रकार त्यानेसुद्धा बघितलेला असतो आणि त्यामुळे तो पारूवर खूप चिडलेला असतो. तो पारूला म्हणत असतो की मला कधीच वाटलं नव्हतं की तुझ्यामुळे त्या मायलेकरांवर ही वेळ येईल. खरंच तुला इथे आणून ना मी खूप मोठी चूक केली आहे. जेव्हा मी तुला गावावरून इथे घेऊन आलो तेव्हा मी किती स्वप्न बघितली होती, मात्र तू सगळ्याचा सत्यानाश केला. आणि मग तो रागातच पारूची बॅग घेऊन येतो आणि ती जोरात तिच्या पुढे ठेवत म्हणतो की आता तू इथे राहायचं नाही. जेव्हा मी तुला इथे घेऊन आलो तेव्हा मला वाटलं होतं की तुझं लग्न होईल, तू सुखाने संसार करशील आणि मग मी सुद्धा सुखाने या किर्लोस्कर कुटुंबाची सेवा करेल. मात्र तू इथे आलीस ती एका वादळाप्रमाणे आणि सगळं काही उद्ध्वस्त केलं. अगं ते दोघेजण एकमेकांचा जीव की प्राण आहेत, पण आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. असं वागताना तुला लाज कशी वाटली नाही? आणि मग तो रागातच पारूचे सगळे कपडे घेऊन येतो आणि त्या बॅगवर टाकत म्हणतो की आत्ताच्या आत्ता हे कपडे बॅगमध्ये भरायचे आणि इथून निघायचं. आता तुला यापुढे इथे थारा नाही. आणि ते ऐकून पारू घाबरते, मात्र दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे ती तिची बॅग भरायला घेते. पण तितक्यात गणी रडतच म्हणतो की बा, तायडी कुठेही जाणार नाही आहे, तू तिचं एकदा ऐकून तरी घे. मात्र त्यावर मारुती रागातच म्हणतो की गणी तू मध्ये पडू नको. मात्र गणी ऐकत नाही. तो म्हणत असतो की तायडे तू तरी काहीतरी बोल ना, बा मागासपासून एकटाच बोलतोय, तुझं काही ऐकून सुद्धा घेत नाही आहे. मात्र पारू त्याला शांत राहायला सांगते, पण गणी काही गप्प बसत नाही. आणि त्यामुळे मारुती चिडून म्हणतो की तू सुद्धा तिच्यासोबत इथून निघून जा, मला कोणाचीही गरज नाही आहे. कारण आज फक्त तुमच्यामुळे माझी मान कायमची खाली गेली. आत्तापर्यंत मी ताटमानेने या किर्लोस्करांची सेवा केली, पण तुमच्या चुका झाकून झाकून ना माझी मान खाली गेली आहे. आता मला तुम्ही दोघे इथे नको आहे. तर दुसरीकडे आदित्य एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो. त्याला सतत अहिल्यासोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात आणि आजचा प्रकार आठवून तो रडत असतो. तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि आदित्यची अवस्था बघून तिला हसू येतं. पण मग ती नाटक करत त्याच्यासमोर जात म्हणते की आदित्य, जर तुला इतका त्रास होतोय तर मग तू मॅमसोबत असं का वागला? दुसऱ्या कोणासाठी तरी तू त्यांच्याशी वैर का घेतोय? मला माहिती आहे की त्या पारूने आजपर्यंत आपल्या कंपनीसाठी खूप काम केलं आहे. मात्र अरे, मी जो काही निर्णय घेतला तो तिच्याचसाठी घेतला. हवं तर आपण तिला पैसेसुद्धा देऊयात. पण ते ऐकून आदित्य चिडून म्हणतो की अनुष्का, ती कोणती तरी पारू नाही आहे, तर ती माझी मैत्रीण पारू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कधीच असं म्हणणार नाही की मला हे काम करायचं नाही आहे. मग तू आईला खोटं का सांगितलं? तू असं का म्हणालीस की पारूला ब्रँड ॲम्बॅसेडर पदावर काम करायचं नाही आहे? तुझ्या एका वाक्यामुळे हे सगळं काही घडलं आहे. आणि ते ऐकून अनुष्का चिडते, पण तरीही ती नाटक करत म्हणत असते की आदित्य, तू ना त्या दिवशी पारूची अवस्था बघायला हवी होती. जेव्हा त्या गुंडांनी तिच्या तोंडावर शाई फेकली तेव्हा ती किती घाबरली होती, तुला माहिती आहे का? आणि त्यावर आदित्य म्हणतो की अनुष्का, ती तेवढ्यापुरती घाबरली असेल, मात्र ती घाबरून एखादं काम कधीच सोडून देणार नाही. मला चांगलंच माहिती आहे. तुझ्यामुळे आईचा गैरसमज झाला आणि आईने तिला ब्रँड ॲम्बॅसेडर पदावरून काढून टाकलं. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते, म्हणजे आदित्य, तुला आता असं म्हणायचं आहे का की मी हे सगळं मुद्दाम केलं? माझा यामागे काय हेतू असू शकतो तूच सांग. अरे, मी जे काही केलं ते पारूच्या काळजीपोटीच केलं. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हे बघ अनुष्का, तू हे सगळं मुद्दाम करतेस असं मला म्हणायचं नाही आहे. मात्र तू आता आईसमोर क्लिअर करणं गरजेचं आहे की पारू असं काही म्हणाली नव्हती. आणि त्यावर अनुष्का रागातच हो म्हणते आणि तेथून निघून जाते. ती मनाशी म्हणत असते की हा पारू नावाचा काटा कितीही प्रयत्न केले तरी माझ्या आयुष्यातून जात नाही आहे. आता वेगळं काहीतरी करायलाच हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.